पुण्यातील लोणीकंद पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये 2 दिवसांपूर्वी एक पार्टी झाली आणि या पार्टीवर रात्रीच्या अंधारात पुण्याच्या गुन्हे शाखेकडून मोठी कारवाई करण्यात आली। नेमकी कशी कारवाई करण्यात आली याबाबतची अधिकची काय माहिती आहे आपण जाणून घेणार आहोत। आपल्यासोबत पुण्याचे पोलीस आयुक्त आहेत। सर, काय नेमकी कारवाई करण्यात आली, कशा पद्धतीने? याबद्दल एक गोपनीय टिप आम्हाला भेटली होती की तिथे एका ठिकाणी काही बेकायदेशीर इलिगल पार्टीचे आयोजन करण्यात आलेली आहे। त्या अनुषंगाने एक सापळा ट्रॅप लावण्यात आला होता आणि क्राईम ब्रांचची टीम तिथे रेड केली। तिथे इलिगॅलिटी समोर आली। लिकरचे परमिशनचे वेळेचे नंतर लिकरची सर्व्हिस होणे किंवा बेकायदेशीररित्याने कोणताही परवानगी न घेता अशा प्रकारचे पार्टी ते आयोजन करण्याचे दिसून आला। काही प्रमाणात तिथे मोठ्या प्रमाणात अवैध दारूसाठा सापडलेले आहे। काही प्रमाणात 2-3 ग्राम गांजाचे पुडी सापडलेली आहे। आरोपी विरुद्ध विशेष करून जे सर्व ऑर्गनायझर्स आहे आणि त्यांचे टीम मेंबर्स आहे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेली आहे। कारवाई होत आहे, जप्तीची कारवाई झालेली आहे, बंगलेला सील करण्यात आलेली आहे आणि अशा प्रकारचे याचे पुढे कोणी अशा प्रकारचे हिम्मत करू नये अशा प्रकारचे डिटरंट ॲक्शन पोलिसांकडून घेण्यात आलेले आहे। सर, हे प्रोजेक्ट एक्स जे आहे त्यामध्ये म्हणजे बाहेरच्या देशांमध्ये प्रोजेक्ट एक्स हा शब्द जो वापरला जातो तो अंडरग्राऊंड पार्टीसाठी वापरला जातो। तर अशा प्रकारच्या आणखी काही पार्टीज यांनी याआधी केलेल्या आहेत का, याबाबतची काही माहिती? याबद्दल तपास सुरू आहे, परंतु आमचे प्राथमिक माहितीप्रमाणे अशा प्रकारचे हे काही झालेले याचे पूर्वी काही झाल्याचे चित्र दिसून येत नाही। पोलीस दल गोपनीय इन्फॉर्मेशन आणि सोशल मीडिया मॉनिटरिंग याचे अनुषंगाने अशा प्रकारचे इलिगॅलिटीवर बारकाईने लक्ष असते आणि त्याचीचमुळे अशा प्रकारची कारवाई पोलिसांकडून काल सकाळी झालेली आहे। हे पुणेकर हे नाईट लाईफ आणि एंटरटेनमेंट एन्जॉय करत असताना नियमाचे पालन करावी, वेळेचे पालन करावी। वेळेचे आत जे काही त्यांना नियमाचे आत राहून करायचे असते ते नक्कीच करावी, परंतु कोणी नियम आणि कायदा भंग करतील तर पोलीस दल त्यांच्यावर अत्यंत गंभीर आणि सक्तीने कारवाई करण्याची भूमिका पोलीस दलाची आहे आणि याचीचमुळे ही कारवाई काल झालेली आहे। यामध्ये सर आपण आतापर्यंत किती रुपयांचा मुद्देमाल एकूण जप्त केला? डिटेल्स ते आपल्याला ऑलरेडी काल प्रेस नोटमध्ये देण्यात आलेली आहे। तपास सध्या प्राथमिक स्टेजवर आहे। याबद्दल नक्कीच आपल्याला पुढच्या काळात माहिती देण्यात। फॉरेन्सिक रिपोर्ट सर कोणाचे आलेत समोर? सगळे मी सांगितले सर्व दिशेने तपास सुरू आहे। कारवाई कडक झालेली आहे। आणखी कडक पुरावा गोळा करून त्यांच्यावर कारवाई होईल। त्यांचे पूर्ण इकोसिस्टम जे आहे ऑर्गनायझर्सचे हे पूर्णपणे डिसमॅन्टल करण्यात येईल, त्या दिशेने पोलीस तपास करत आहे। नक्की। तर या सगळ्या प्रकरणासंदर्भात आतापर्यंत 78 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत, तर 25 जणांचे नमुने जे आहेत तर ते तपासणीसाठी पाठवण्यात आलेले आहेत। कॅमेरा पर्सन अजय गांगुर्डेसह मी मुना येनपुरे, सिविक मिरर, पुणे।